वेलकम स्टुडंट्स टू केमिस्ट्री बाय प्रोफेसर आर एस जाधव. आपण आतापर्यंत युनिट नंबर 10 आणि युनिट नंबर 11 हे दोन युनिट जे आहेत हे दोन युनिट्स आपण स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये युनिट नंबर 10 जो होता दॅट वॉज हॅलोजन डेरिव्हेटिव्स आणि युनिट नंबर 11 जो होता दॅट वॉज अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. तर हे दोन युनिट जे आहेत हे दोन युनिट्स आपण स्टडी केलेले आहेत आणि ह्या दोन युनिट्सचे सगळे व्हिडिओ जे ते व्हिडिओज मी माझ्या प्लेलिस्टमध्ये हे केलेले आहेत, ठेवलेले आहेत आणि तुम्ही जे आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला माहिती आहे की आपला पॅटर्न जो आहे तो पॅटर्न काय आहे, तर एखादं युनिट आपण स्टडी केल्यानंतर त्या युनिटवर असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेतो आणि त्याचबरोबर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन जे तेही आपण सॉल्व्ह करून घेतो. तर त्याचेही आपले व्हिडिओ जे ते व्हिडिओज पाठवलेले आहेत. आणि मी त्यावेळेला असं बोललो होतो की ऑर्गॅनिक सेक्शन जो आहे की जो आता सध्या आपण स्टडी करतोय, ऑर्गॅनिक सेक्शन जो आहे तो इंटर रिलेटेड सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये एकाचा रेफरन्स जो आहे तो दुसऱ्यामध्ये येतो. आणि मग तुम्ही ज्या वेळेला हे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन तुम्ही बघितले असतील, मे बी द शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन ऑर मे बी द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर या क्वेश्चन्समध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की ते क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन्समध्ये दोन्ही टॉपिक्सचा रेफरन्स जो आहे तो रेफरन्स येतो. किंवा असं होतं की दोन केमिकल प्रॉपर्टीजचा रेफरन्स जो आहे तो रेफरन्स एकत्र करून आपण प्रश्न जो आहे तो प्रश्न सेट होऊ शकतो. किंवा एक एक पार्ट जो आहे तो प्रिपरेशन मेथडचा असतो आणि दुसरा जो आहे तो केमिकल प्रॉपर्टीचा असतो. म्हणजे अशा पद्धतीने कॉम्बिनेशन जे आहे हे कॉम्बिनेशन करून मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन हा सेट केलेला असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करायचा असेल तर तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करत असताना हा आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये करावा लागतो. म्हणजे फक्त एकच टॉपिक केला आणि संपलं असं नाही, तर तुम्हाला सगळे टॉपिक जे आहेत हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करावे लागतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आपण एक टॉपिक स्टडी केला होता हॅलोजन डेरिव्हेटिव्स, वेअर द हॅलोजन ॲटम वॉज द फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. तो हॅलोजन ॲटम जो आहे हा फंक्शनल ग्रुप होता. आणि मग तो जो आहे तो ॲलिफॅटिक पार्टला जर समजा तुम्ही जोडला असेल तर तुम्ही त्याला अल्काइल हालाइड्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि तोच जर समजा हॅलोजन ॲटम ॲरोमॅटिक पार्टला जर जोडला असेल, म्हणजे बेन्झिन रिंगला जर समजा जोडला असेल तर त्याला तुम्ही ॲरोमॅटिक हालाइड्स असं म्हणता. आणि मग तुम्ही या टॉपिकमध्ये अराइल हालाइड्स देखील स्टडी केलेत. अराइल हालाइड्स आणि अल्काइल हालाइड्स जे आहेत ते अल्काइल हालाइड्स देखील स्टडी केले. वेअर द हॅलोजन ॲटम वॉज द मेन थिंग, इट वॉज द फंक्शनल ग्रुप अँड दॅट हॅलोजन ॲटम इट मे बी क्लोरीन और इट मे बी ब्रोमीन और इट मे बी आयोडीन. ठीक आहे. क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन हा आपला फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप होता. त्याच्यानंतर मग तुम्ही अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स हा टॉपिक जो हा टॉपिक तुम्ही स्टडी केला. आणि या टॉपिकमध्ये तुम्ही जर बघितलं तर अल्कोहोल्समध्ये अल्काइल ग्रुपला OH ग्रुप जोडलेला असतो. ठीक आहे. फेनॉल्समध्ये ॲरोमॅटिक पार्टला OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप जोडलेला असतो. आणि इथरमध्ये अल्काइल किंवा अराइल पार्ट, ठीक आहे, त्याला ऑक्सिजन जोडलेला असतो. आणि तसंच तुम्हाला अल्काइल किंवा अराइल पार्ट असू शकतो. म्हणजे ROR असं असू शकतं, दोन अल्काइल पार्टला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन जोडलेला असेल. किंवा AROAR असं असेल, दोन ॲरोमॅटिक पार्टला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन जोडलेला असेल. किंवा एक R ग्रुप आणि दुसरा जो आहे तो AR ग्रुप, म्हणजे एक अल्काइल ग्रुप आणि ॲरोमॅटिक पार्ट. आता यामध्ये तुम्ही जर समजा ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, तर तुम्हाला असं दिसेल R ग्रुप आणि ऑक्सिजन, ठीक आहे, हे सिंगल बॉन्डने जोडलेले आहेत. किंवा AR ग्रुप आणि ऑक्सिजन तुम्हाला सिंगल बॉन्डने जोडलेले दिसतात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ऑक्सिजन आणि R ग्रुप किंवा ऑक्सिजन आणि AR ग्रुप जे आहेत हे तुम्हाला सिंगल बॉन्डने जोडलेले दिसत आहेत. म्हणजेच मी असं म्हणू शकतो, अल्कोहोल्स असेल, फेनॉल असेल आणि इथर असेल, काही असेल, तर त्यामध्ये तुम्हाला कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड जो आहे तो सिंगल बॉन्ड तुम्हाला दिसतो. आता आपण जो टॉपिक स्टडी करणार आहे अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, इथे तुम्हाला असं दिसेल तर ऑक्सिजन आणि कार्बन जे आहेत हे डबल बॉन्डने जोडलेले असतात. सो व्हेन ऑक्सिजन अँड कार्बन दे आर अटॅच्ड बाय डबल बॉन्ड, म्हणजे त्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O हा जर समजा ग्रुप असेल,
C डबल बॉन्ड O हा जर समजा ग्रुप असेल तर तो जो आहे तर तो अल्डेहाइड्समध्ये किंवा कीटोन्समध्ये किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये असतो. ओके, म्हणजे this carbon and oxygen is attached by double bond. In case of alcohols, phenols and ether, carbon and oxygen was attached by single bond, and in aldehydes, ketones and carboxylic acids, the carbon and oxygens they are bonded by double bond. ठीक आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला डबल बॉन्ड जो आहे हा डबल बॉन्ड दिसणार आहे. आता या टॉपिकचं वेटेज जर तुम्ही बघितलं तर वेटेज इज 5/7 अँड दिस इज द बिगेस्ट टॉपिक ॲज फार एज द ऑर्गॅनिक सेक्शन इज कन्सर्न. ऑर्गॅनिक सेक्शनमध्ये सगळ्यात मोठा टॉपिक, मग तो वेटेज वाईज असेल किंवा मॅटर वाईज असेल, हा सगळ्यात मोठा टॉपिक असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिॲक्शन्सची संख्या जी आहे ती रिॲक्शन संख्या प्रचंड आहे. अल्डेहाइड्स असतील, कीटोन्स असतील किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल, ह्याचा सगळ्यात मोठा टॉपिक जो आहे तो हा टॉपिक असणार आहे. त्यामुळं या टॉपिकला आपल्याला भरपूर वेळ जो आहे तो वेळ आपला जाणार आहे. आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून बघितला तर तुम्हाला बऱ्याचशा रिॲक्शन्स या अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्सच्या संदर्भामधल्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, आता आपण बघूया की व्हॉट आर अल्डेहाइड्स, व्हॉट आर कीटोन्स अँड व्हॉट आर कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आता अल्डेहाइड्स म्हणजे काय? जर समजा C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे, आणि या फंक्शनल ग्रुपला कमीत कमी एक हायड्रोजन ॲटम जर जोडलेला असेल तर त्या कंपाऊंड्सना म्हणतात अल्डेहाइड्स. सो अल्डेहाइड्स आर द कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप ॲज द फंक्शनल ग्रुप. याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप ॲज द फंक्शनल ग्रुप टू विच ॲटलिस्ट वन हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड. कार्बोनिल ग्रुपला कमीत कमी एक हायड्रोजन जोडला असेल तर त्यांना काय म्हणतात? अल्डेहाइड्स म्हणतात. मग दुसरा ग्रुप जो आहे तो कदाचित आर ग्रुप असेल, कदाचित AR ॲरोमॅटिक पार्ट असेल, कदाचित हायड्रोजन असेल. सो द फोर्थ व्हॅलन्सी, आता इथं 1, 2, 3, चौथी व्हॅलन्सी ही अल्काइल ग्रुपने जोडली असेल किंवा ॲरोमॅटिक पार्ट तिथं असेल किंवा हायड्रोजन देखील असू शकेल. म्हणजे अल्डेहाइड्स आर द कंपाऊंड्स विच कंटेन carbonyl group as the functional group to which at least one hydrogen atom is attached, and the last valency may be satisfied by either hydrogen or alkyl group or aryl group. ठीक आहे, तर दिस इज कॉल्ड एज अल्डेहाइड्स. त्यांना म्हणतात अल्डेहाइड्स. आता जर समजा C डबल बॉन्ड O ला जर दोन्ही R ग्रुप असतील, म्हणजे हे जर समजा C डबल बॉन्डला दोन्ही साईडला जर समजा तुम्ही R ग्रुप जोडला असेल तर तुम्ही त्यांना म्हणता कीटोन्स. सो कीटोन्स आर द कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप ॲज द फंक्शनल ग्रुप टू विच 2 अल्काइल ग्रुप्स आर अटॅच्ड. ओके, मग ते अल्काइल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील, म्हणजे R आणि R असे दोन्ही सेम असतील तर R आणि R म्हणा, किंवा डिफरंट असतील तर R1 आणि R2 म्हणू शकता. ठीक आहे, कदाचित असं असू शकेल इथं ॲरोमॅटिक पार्ट जो आहे तो ॲरोमॅटिक पार्ट असेल, म्हणजे AR C डबल बॉन्ड O आणि R. ठीक आहे, कदाचित इथं देखील ॲरोमॅटिक पार्ट असू शकेल, म्हणजे AR C डबल बॉन्ड O आणि AR. ठीक आहे, सो ketones are the compounds containing carbonyl group as the functional group to which at least 2 same or different alkyl groups or aryl groups are attached and they are called as ketones. त्यांना म्हणतात कीटोन्स. म्हणजे कीटोन्स मध्ये C डबल बॉन्ड O ला दोन्ही साईडला काय आहे तर अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप जे ते अराइल ग्रुप तुम्हाला बाहेर मिळतात. while in case of aldehydes this carbonyl group is attached to at least one हायड्रोजन. कमीत कमी एक हायड्रोजन जो आहे तो असलाच पाहिजे, तर त्याला तुम्ही काय म्हणता तर अल्डेहाइड म्हणता. त्याच्यानंतर जर समजा C डबल बॉन्ड O हा ग्रुप आहे आणि या ग्रुपला जर OH ग्रुप जोडला असेल, म्हणजे C डबल बॉन्ड O आणि OH असं जर असेल तर दे आर कॉल्ड एज कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्यांना म्हणतात कार्बोक्सिलिक ॲसिड्स. They show acidic behavior, therefore they are called as carboxylic acids. So carboxylic acids are the compounds containing C double bond O and OH as the functional group. म्हणजे here there is extra oxygen. ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन तुम्हाला बाहेर मिळेल. मग तुम्हाला इथं R च्या ऐवजी तुम्हाला AR देखील चालू शकतं. ठीक आहे, किंवा तुम्हाला इथं H देखील चालू शकतं. म्हणजे एक साईडला तुम्ही H घेऊ शकता
किंवा आर घेऊ शकता किंवा ए आर घेऊ शकता, ॲरोमॅटिक पार्ट घेऊ शकता. पण फंक्शनल ग्रुप जो आहे तो कोण आहे तर सी डबल बॉन्ड ओ आणि OH. ठीक आहे, की ज्यांना तुम्ही म्हणता कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आता यामध्ये जर समजा तुम्ही ऑब्झर्व केलं, जर फंक्शनल ग्रुप जर व्यवस्थित बघितले तर तुम्हाला अल्डेहाइड्समध्ये असं दिसेल सी डबल बॉन्ड ओला H जोडलेलं आहे. म्हणजे आफ्टर दिस H नथिंग इज देअर, पुढं काही नाहीये. म्हणजे काय तर इन केस ऑफ अल्डेहाइड्स दिस पर्टिक्युलर कार्बन इज अ टर्मिनल कार्बन. टर्मिनल म्हणजे काय तर शेवटचा. ओके, टर्मिनल कार्बन. सो इन केस ऑफ अल्डेहाइड्स द फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट ॲज अ टर्मिनल कार्बन. ओके, टर्मिनल कार्बनला तुम्हाला फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप बघायला मिळतो. ओके, पण कीटोन्स मध्ये जर बघितलं तर सी डबल बॉन्ड ओच्या या साईडला देखील कार्बन आयटम्स आहेत आणि या साईडला देखील कार्बन आयटम आहेत. इट मे बी इन द फॉर्म ऑफ अल्काइल ग्रुप्स. ओके, और इट मे बी इन द फॉर्म ऑफ आराइल ग्रुप्स. म्हणजे या साईडलाही कार्बन आहेत, या साईडलाही कार्बन आहेत. म्हणजे हा जो कार्बन जो आहे हा नॉन टर्मिनल आहे. सो इन केस ऑफ कीटोन्स द फंक्शनल ग्रुप इज ॲट द नॉन टर्मिनल कार्बन. ओके, नॉन टर्मिनल कार्बनला तुम्हाला फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप बघायला मिळतो. वाईल इन केस ऑफ अल्डेहाइड्स द फंक्शनल ग्रुप इज ऑन द टर्मिनल कार्बन आयटम. ओके, आणि तसंच कार्बोक्सिलिक ॲसिड जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल हा OHच्या पलीकडे काही कार्बन नाहीत, पण इकडे तुम्ही वाटलं तेवढे कार्बन घेऊ शकता, पण OHच्या पलीकडे कार्बन नाहीयेत. म्हणजे सी डबल बॉन्ड OH ग्रुप हा कार्बन जो आहे हा कार्बन पुन्हा टर्मिनल कार्बन आहे. ठीक आहे, म्हणजे टर्मिनल कार्बनला तुम्हाला फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप दिसतो. सो दिस इज अबाउट अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. मग अल्डेहाइड्स जे आहेत, जर समजा तुम्ही जर आर हा अल्काइल ग्रुप जर घेतला, ठीक आहे, तसंच इथं आर जो आहे हा अल्काइल ग्रुप जर घेतला, तसंच इथं आर जो आहे हा जर अल्काइल ग्रुप जर समजा तुम्ही घेतला तर तुम्हाला अल्डेहाइड जे असतील ते ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स असतील. ओके, सो दिस विल बी ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स. दॅट मीन्स द फंक्शनल ग्रुप इज अटॅच टू ॲलिफॅटिक कार्बन आयटम. ओके, तसंच इथं आर ग्रुप जर घेतला असेल सो दिस विल बी ऑल्सो ॲलिफॅटिक. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड जर समजा तुम्ही घेतला असेल तरी ते जे आहे ते काय असणार ॲलिफॅटिक. आणि मग जर समजा ॲलिफॅटिक तुम्ही अल्डेहाइड्स असतील किंवा कीटोन्स असतील किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड असतील तर त्यांचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो असा असतो CnH2nNO. ठीक आहे, सो दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ ऑल ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स. सो दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ ऑल ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स CnH2n आणि O. ठीक आहे, तसंच जर समजा तुम्ही कीटोन्स जर घेतले तर कीटोन्स ॲलिफॅटिक कीटोन्सचे जनरल फॉर्म्युला आहे CnH2n आणि O. ठीक आहे, म्हणजे पुन्हा अल्डेहाइड्स आणि कीटोन्स दोघांचे जनरल फॉर्म्युला जो आहे तो जनरल फॉर्म्युला सेम आहे. ओके, बट इन केस ऑफ कीटोन्स N ची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन 2 असते. म्हणजे कीटोन्सच्या बाबतीमध्ये कमीत कमी 3 कार्बन आयटम हे असतातच, 2 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 3 कार्बन आयटम. सो व्हेन यू टेक कीटोन्स द मिनिमम रिक्वायरमेंट इज 3 कार्बन आयटम्स. बट व्हेन यू टेक अल्डेहाइड्स द मिनिमम रिक्वायरमेंट इज 1 ते चालू शकते. ठीक आहे, म्हणजे समजा इथेही H आहे, इथेही H आणि C डबल बॉन्ड O आहे, ते देखील अल्डेहाइड जे आहे ते अल्डेहाइड होऊ शकतं. म्हणजे इथं N ची व्हॅल्यू जी आहे ती N ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे, 1 चालू शकते आणि 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी यांची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू असणार नाही. ठीक आहे, मग अल्डेहाइडच्या बाबतीमध्ये N इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, while in case of ketones N is always equal to 2. ठीक आहे, और N should be always greater than 2. ठीक आहे, म्हणजे 3, 4, 5 अशा पद्धतीने असेल. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे याच्यामध्ये N ची व्हॅल्यू जी आहे ही N ची व्हॅल्यू ही कायम कमीत कमी 1 असली पाहिजे. ओके, सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कारण फंक्शनल ग्रुपमध्ये एक C जो आहे तो एक C तुम्हाला दिसतोय. सो N इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1.
मग दुसरा इकडं तुम्हाला पाहिजे तेवढे इकडं तुम्ही वाढवू शकता, पण इकडं मात्र तुम्हाला वाढवता येत नाहीत. आणि यांचा जनरल फॉर्म्युला जर बघितला तर जनरल फॉर्म्युला असा आहे CnH2n आणि O2. ओके, दिस इज जनरल फॉर्म्युला फॉर कार्बोक्सिलिक ॲसिड वेअर n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. तर हे जे आहे हे आपण अल्डेहाइड्स आणि कीटोन्समध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती बघितली. अजून आपण अल्डेहाइड्स आणि कीटोन्स डिफाईन केले नाही. आपण काय केलं तर फक्त अल्डेहाइड्स म्हणजे काय आणि कीटोन्स म्हणजे काय हे आपण बघितलं. आता इथं जसं तुम्ही बघितलं तर अल्डेहाइड्स आणि कीटोन्स या दोघांच्या मध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप किंवा मी असं म्हणेल की त्यांचा जो फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे CnH2nO CnH2nNO. ठीक आहे, याचा अर्थ हे दोघं एकमेकाचे आयसोमर्स आहेत. ओके, सो अल्डेहाइड्स अँड कीटोन्स दे आर आयसोमर्स ऑफ इच अदर. मग तुम्ही त्यांना फंक्शनल आयसोमर्स असं देखील म्हणू शकता. सो अल्डेहाइड्स अँड कीटोन्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. हे दोघांचे काय तर फंक्शनल आयसोमर्स आहेत. तसंच कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जसं तुम्ही बघितलं तर CnH2n आणि O2 आणि एस्टर्स जसं तुम्ही बघितले एस्टर्स इथं लिहितो एस्टर्स आणि एस्टर्सचा जनरल फॉर्म्युला किंवा फंक्शनल जो आहे तो RC≡O आणि R. ठीक आहे, ॲलिफॅटिक एस्टर मी म्हटलं, ॲरोमॅटिक पण घेऊ शकतो, आरच्या ऐवजी AR तुम्ही करू शकता. ॲलिफॅटिक एस्टर्स आणि ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड या दोघांचाही जो जनरल फॉर्म्युला आहे तो CN आणि H2n+2 हा जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय तर कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड एस्टर्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड एस्टर्स ओके दे आर आयसोमर्स. त्यांना देखील तुम्ही फंक्शनल आयसोमर्स म्हणू शकता. फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे, म्हणजेच हे झालं कार्बोक्सिलिक ॲसिड्स अल्डेहाइड्स आणि कीटोन्स बद्दल. आता जर समजा आपण इथं जर ऑब्झर्व केलं तर टॉपिकचं नाव आहे अल्डेहाइड्स कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, म्हणजे आपल्याला अल्डेहाइड्स डिटेलमध्ये स्टडी करायचे, कीटोन्स डिटेलमध्ये स्टडी करायचे, कार्बोक्सिलिक ॲसिड डिटेलमध्ये स्टडी करायचे. पण मी इथं अजून एस्टर देखील लिहिले. कारण का तर एस्टर्स जर तुम्ही बघितले तर एस्टर्स आर कॉम्बिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड अल्कोहोल्स की जे आपण युनिट नंबर 11 मध्ये स्टडी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एस्टर्स जे आहेत हे एस्टरच्या प्रिपरेशन मेथड्स बघितल्या आहेत. तसंच तुम्ही ग्रिग्नार्ड सेलमध्ये एस्टरच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या आहेत. म्हणजे दो यू डोंट स्टडी द टॉपिक एस्टर्स इट इज देअर, तो आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि त्यामुळं एस्टर्स हा सेपरेट स्टडी करायची गरज नाही आहे. तो ॲटोमॅटिकली ह्या ज्यावेळी तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिडपर्यंत येता म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम हॅलोजन डेरिव्हेटिव्स अप टू कार्बोक्सिलिक ॲसिड सगळंच्या सगळं एस्टर जे ते एस्टर कम्प्लीट होतं. त्यामुळे इट इज नॉट ॲट ऑल नेसेसरी दॅट यू शुड स्टडी द एस्टर सेपरेटली. तो ॲटोमॅटिकली त्यामध्ये येणारच आहे. ओके, सो दिस इज अबाउट the functional group of aldehydes, ketones and carboxylic acid. In the next lecture, we are going to see the definitions of aldehydes, definitions of ketones and definition of this carboxylic acid and then the classification of these aldehydes, ketones and carboxylic acids. Okay, thank you very much.